देवाने का असा तुझ्यावर अन्याय केला कळत नाही बाई मला। मला तरी न्यायचं होतं। अरे मागायचे होतेस दोन्ही पाय, दोन्ही दिले असते रे, हसत हसत दिले असते। एक कशाला, घे दोन्ही। एवढी माझी गुणांची पोर, शिकलेली मी आहे ना तुझ्या बरोबर, मग कशाला काळजी करते? तसेही अजून काही दिवस आहेत म्हणा लग्नाला, पण मी आता ह्या क्षणी तुला सांगते, नीट ऐक। आता या क्षणापासून तू माझी सून आहेस। मंगला, हो आले। चला 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 चला, उशीर झाला। पोहे खाऊन घे। काय रे, तुला शाळेत नाही जायचंय? उशीर नाही होत आहे? हो बाबा, मी आज शाळेत जाणार आहे। मी चंद्रताईला भेटायला तिच्याकडे जाणार आहे। अरे काय, शाळेत नाही गेलास तर अभ्यास कसा होणार तुझा? परीक्षा जवळ आली आहे की नाही? आणि तुझे कमी मार्क आपल्या चंदनाताईला आवडतील का? हा, चला पटापटा खाऊन घ्या। ओ घ्या। कांता काकू, थँक्यू। तुम्ही स्वतः इथे येऊन ताईला एवढा धीर दिलात, खरंच खूप थँक्स। आणि एवढं सगळं होऊनही तुम्ही ताईला सून मानता, तुमचे खूप आभार। तुम्ही बघाच, आता तुम्ही बोललात ना ताईशी, ती एकदम पटकन बरी होईल। हरीश, कुठे चाललायस? बाबूराव काकांना ऑफिसला सोडायला। बाबूराव काकांना इम्प्रेस करतोयस का? तुला काम धंदा नाही येत वाटतं, जाऊन तुझी कामं कर ना। का राग आला तुला? बरोबरच बोलतेय ना मी। तुझ्या वुडबी सासऱ्यांना लिफ्ट वगैरे देऊन इम्प्रेसच करतोयस ना? तुला एक सांगू का प्राची, तुला ना लोकांच्या चांगल्याचा विचार करायची अक्कल नाहीये, आणि जेव्हा तुला ती अक्कल येईल ना, तेव्हा वेळ निघून गेलेली असेल। चला चला काका। हे पाव किलो वाटाणे आणि हा नारळ। फार आभारी आहे तुझा मी, तुझ्यामुळे माझ्या घरातली चूल बंद झाली नाही। पण काका, हे बघा, तुमचा जेव्हा पगार होईल ना, तेव्हा सगळे पैसे द्यायला विसरू नका। तुम्हाला माहितीच आहे, बाबांना धान्याच्या एक एक ग्रॅमचा हिशोब तोंडपाठ असतो। अरे हो, नक्की देणार। प्रसाद, तुझं मन फार मोठं आहे, तुला सर्वांची किती काळजी आहे, आणि म्हणूनच माझ्यासारख्या एका परक्या माणसाला तू लपून मदत करतोयस। आणि तू एका पांगळ्या मुलीशी लग्न करतोयस, ते फार कौतुकास्पद आहे। काका, तुम्हाला अजून काही हवंय का? नाही, नकोय। पण मला एक कळत नाहीये की तुझ्यासारख्या चांगल्या मुलाच्या पदरी पांगळी मुलगी बांधून देव तरी कसली परीक्षा बघतोय बाबा। आनंदाची बातमी हो हो, सुमित्रा हो म्हणाली। हो, कशासाठी? हो, तिच्या सोनाचं आपल्या प्रसाद बरोबर लग्न करून देण्यासाठी। अगं पण लिंबूवाडीतल्या लोकांचं काय? याचा विचार तुम्ही कशाला करताय? म्हणजे मी उगाच गेले होते हॉस्पिटलमध्ये, चांगली साखर पेरणी करून आलेले आहे। काही बोलायचंय का? तू खूप मोठ्या मनाचा आहेस रे। तू आमच्यावर आधीच एवढे उपकार केलेस, लपून छपून बाबांना गाडीचं कर्ज घेऊन दिलंस, त्याच्यासाठी स्वतःच गॅरंटर झालास। तू हे सगळं आत्ता आणि इथे का बोलतेस? खरं तर माझ्या मनात तुझ्यासाठी खूप रिस्पेक्ट आहे। तू ऍक्सिडेंट झाल्यानंतर सुद्धा ताईशी लग्न करायला तयार झालास। कांता काकू सुद्धा आज हॉस्पिटलमध्ये येऊन सगळ्यांसमोर म्हणाल्या की तिचा एक पाय गेलेला असला तरी तीच तुमच्या घरची सून म्हणून येईल। हो, आमचा कोणाचाही नकार नाहीये। अरे खरं तर माझाच खूप गोंधळ झालाय। म्हणजे तू हे लग्न तिच्यावर प्रेम आहे म्हणून करतोयस, का फक्त तिला सहानुभूती दाखवण्यासाठी? मला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही। आय थिंक तू जर स्वतःशीच शुअर नसशील तर हे लग्न मोडलेलंच बरं।